हा महाराष्ट्र गुंडाराज मुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे ही भूमिका घेण्याची वेळ आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी आलेला आहे. कैलास बोराडे हा 34 शिकलेला कमी शेती असलेला शेतकऱ्याचा पोरगा आणि तो फक्त एकच बोलत होता की माझ्या घरासमोरील रस्ता उकरून त्याच्यातून पाईपलाईन घेऊन जाऊ नका. ही पाईपलाईन तुम्ही बाजूनं न्या, शेतातनं न्या, एवढंच त्याचं मागणं होतं. परंतु त्या ठिकाणी जे सोनू दौंड असेल, नवनाथ दौंड असेल, हे राजकीय वरदास्तानं वाढलेली बांडगुळ यांच्या भावना दुखावल्या गेल्या. या गावातले लोक सगळे अमानी मुजरा करतात आणि पत्र्याच्या घरामध्ये राहणारा हा शेतकऱ्याचा पोरगा आम्हाने आडवा येतो कसा हा राग मनात धरून महाशिवरात्री दिवशी त्या ठिकाणी एका छोट्या कढईमध्ये गरम इंगळ करून लाकडं तिथं पेटवलेली दिसत आहेत आणि रॉडनं त्याला चटकं दिलं जात आहे. त्या जागेवरती रॉड टाकला जात आहे. अरे ही क्रूरता तुमच्या मनामध्ये आली कुठून? आणि म्हणून या राज्यामध्ये राजकीय आश्रयाखाली वाढत असलेली गुंडागर्दी कुठंतरी आता नष्ट झाली पाहिजे. राजकीय लोकांना वाटत आहे की आपण आता टोळ्या पद्धतीनं राज्य चालवायचं, टोळ्या बाळगायच्या जवळ, आणि न्याय जनतेला आता पोलिसाच्या दरबारात नाही तर जनतेला न्याय आता आमच्या दरबारात सुरू झाला या अशी भावना या राज्यामध्ये राजकीय काही लोक गुंड टोळ्या बाळगून मनामध्ये बाळगायला लागलेले आहेत. आणि म्हणून एकतर हे गुंड आता सळ्याच्या आत असली पाहिजे ते, नाही राज्य सोडून पळून गेली पाहिजे ते, ही मागणी आम्ही देवाभाऊंच्याकडे घेऊन आलोया. आणि हा महाराष्ट्र आता गुंडा राज मुक्त महाराष्ट्र अशी घोषणा होणं आता अत्यंत गरजेचं.